आज थोडं कडक बनणार आहे. कारण की राजा शिवाजी या सिनेमा स्टोरी सध्या फारते ना, ते ऐकून एक कसं वाटतं. हा सिनेमा इतिहास दाखवणार आहे की फक्त किंगचा ढीक लावणार आहे. तर राजा शिवाजी या सिनेमा स्टोरी सध्या काय असणार आहे आणि खरं संपूर्ण स्टोरी इन डिटेल दाखवणार आहे की फक्त तोंडाला पाणी सोडणार आज आपण बघू. नमस्कार, मी दत्तराज. तुम्ही पाहत आहात सिनेमा रसी युट्यूब चॅनल. शिवाजी महाराजांचं बालपण, तिचा वंशाचे राजे दादोजी कोंडदेव, त्यानंतर अफजल खान वध, मग शाहिस्ते खानावरचा हल्ला आणि पुढे तानाजी मालुसरे, हे सगळे एका सिनेमात दाखवणार असेल तर हा सिनेमा समजावा की फक्त पैसे कमवण्यासाठी काढलेला धंदा समजावा. वास्तव काय आहे माहित आहे का? शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक एक प्रसंग इतका मोठा आहे की त्यावर एक संपूर्ण सिनेमा बनू शकतो. सुरुवात बालपणापासून करणार म्हणे, पण कसं? 2 सीन, 2 डायलॉग आणि बस, इथून महाराज तयार झाले का? इतकं सोपं होतं का ते? जिजाऊंचे संस्कार, शहाजीराजांचे राजकारण, दादाजींची शिकवण, हे कुठे गेलं? सगळेच जर फक्त औपचारिक दाखवलं तर तो इतिहास राहील का? आता अफजल खान वध दाखवणार म्हणे, हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे. पण इथे काय होण्याची शक्यता आहे माहिती आहे का? मोठा सेट, मोठं म्युझिक, स्लो मोशन आणि हिरोची एंट्री. पण खरा प्रश्न एकच उभा राहतो, तिथे गनिमी कावा कुठे गेला? ती स्ट्रॅटेजी कुठे गेली? आणि शाहिस्ते खानावरचा हल्ला हा तर मोठा टर्निंग पॉईंट होता. पण तोही फक्त शिवाजी महाराज आले, मारले आणि गेले असा दाखवला तर त्या सिनेमाला काहीच किंमत राहणार नाही. शेवटी एकच, नाव शिवाजी आहे म्हणून लोक थिएटरमध्ये जातील, पण जर आतमध्ये दम नसेल तर लोक बाहेर येतात, नावं ठेवतील आणि रितेश देशमुखवर टीका करतील. आता खरी गोष्ट तुमच्यावर आहे. तुम्हाला वाटते की स्टोरी खरोखर योग्य आहे की हा सिनेमा मोठेपणाच्या नादात स्वतः हरवणार आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अति काही संकटात नाही असं या सिनेमावर होईल का, हे देखील आम्हाला सांगा.